आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। संजय राऊत यांनी जे विधान केलेलं आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तो उद्धव ठाकरे असावे असं म्हणतायत, काय म्हणाले याकडे? उद्धव ठाकरेंचा चेहरा लोकांनी पाहिला। तो चेहरा कधीही विधानसभा पाहत नव्हता, तो कधी मंत्रालयात येत नव्हता आणि त्याच्यामुळे तो चेहरा लोकांनी घरी बसवला। आता जनतेमध्ये जाणारा एकच चेहरा आहे, सुखादुःखात जाणारा एकच चेहरा आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्याच्यामुळे तो चेहरा पुढे लोकांना हवा आहे। पण ज्या पद्धतीने संजय राऊत आता म्हणतायत की विधानसभा निवडणुकीपूर्वीच आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो महाविकास आघाडीने जाहीर करायला हवं, या विधानाकडे नेमकं कसं पाहता? बरंच काही दडलं असं वाटतं या विधानात। त्यांनी तसा जर घोषणा केली तर त्यांची काँग्रेसची राष्ट्रवादीची युती आताच फिसकटून जाईल, कारण काँग्रेसला काँग्रेसचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि तुम्ही स्वतः आता जाहीर करताय की आमचा मुख्यमंत्री धरती त्यांची आघाडीची बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण कोणताही चेहरा समोर करून निवडणूक लढावी एवढी महाविकास आघाडीमध्ये क्षमता नाही आहे। काँग्रेस वारंवार म्हणताय की आम्ही 150 जागा लढू, आमच्या 14 जागा आलेल्या आहेत, जास्तीत जास्त वाटा आमचा हवा आणि नाना पटोले यांचे तर मुख्यमंत्री पदाचे केक सुद्धा कापले जात आहेत विदर्भामध्ये। मी म्हणूनच सांगतो की काँग्रेस स्वतः मुख्यमंत्रीपद हे स्वतःकडे घेत असल्यामुळे या संजय राऊतांनी आता मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहू नये। नक्कीच आज उद्धव ठाकरे येत आहेत अधिवेशनामध्ये आणि या ठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत सुद्धा केलं जाणार आहे। बरेचसे नेते पदाधिकारी शिवसेनेचे त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि छत्रपती शिवरायांना सुद्धा ते अभिवादन करणारे, कसं पाहताय? मला सांगा की एक विधानसभेचा आमदार, ठीक आहे पक्षाचे प्रमुख असतील, ते विधानसभेत येतात म्हणजे काय काही कौतुकाचा विषय आहे का? त्यांनी तर प्रत्येक सेशनला हजर राहायला पाहिजे। अधिवेशनामध्ये एकदा यायचं, दोनदा यायचं, मी अधिवेशनाला असं गाजा मिरवायचा हे काय शोभत आहे का? जे आयुध तुम्हाला सरकारने तुम्हाला दिलंय, आमदार तुम्हाला केलं, तर तुमचं काम आहे दररोज येणं बसणं, आठवड्यातून अधिवेशनातून एकदा यायचं आणि थाप मारायची की अधिवेशनाला चाललो म्हणजे काय? नक्कीच या अधिवेशनामध्ये शेवटचं अधिवेशन आहे, खरं तर राज्याचा विस्तार होईल, मंत्रिपदाचा जो रखडलेला आहे अशी सुद्धा चर्चा होती, पण त्याबद्दल काही तुम्हाला समजतं आहे का? होणार आहे का? म्हणजे बऱ्याचशा जणांनी कोट शिवून तयार ठेवले आहेत पण त्यांना घालायची संधी मिळत नाही आहे। असा कारभार तर वाटला पाहिजे, कारण आता कमी 3-3.5 महिने आहेत, त्याच्यात जास्त कामं करायची आहेत आणि म्हणून कामाचं वाटप झालं तर अधिक होईल, पण सर्वस्वी निर्णय आता एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी हा त्या ठिकाणी घेतील। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे आमदार संजय गायकवाड यांनी। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।